नमस्कार मित्रांनो, बघा आजची पोझिशन जवळपास सगळेच भावाचे मालाचे भाव जवळपास कमी झालेले आहे. ठोकचे भाव बरं, हा चिल्लरचे नाही, ठोकचे हे सगळं मी दाखवलेलं आहे व्हिडिओ मध्ये. समोर जे पायसान त्याच्यात सगळं दाखवलं आहे का भाव काय नाही यवतमाळ मार्केटमध्ये, आपल्या यवतमाळ मार्केटमध्ये. तर बघून घ्या पहिले व्हिडिओ. पण आवडला तर लाईक जरूर करत जा आपल्या व्हिडिओला आणि आपल्या दोस्ता मित्रांमध्ये शेअर बी करत जा. पण सर्वात पहिले तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल, तेव्हा बघा समोर व्हिडिओ. कारण आवडेल तुम्हाला व्हिडिओ, आवडेल, जरूर आवडेल. भाजीचा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर जरूर आवडेल. पहिले बघून घ्या व्हिडिओ, मग सबस्क्राईब करा. चला आपण स्वामी समर्थ मध्ये आलू कांद्याचे रेट बघू आपण काय म्हणते पोझिशन. दादा पाणी तर भरपूर पडायला आहे बघा. सॅम्पल बघून घ्या एकदा, याचे भाव बघू आपण काय म्हणते पोझिशन कांद्याचे. तर बघा आपल्या इकडे भाव उभे आहे. आलू बघून घ्या एकदा. आलू बघा, स्टोरचा माल आहे का दादा? हे हो, स्टॉकचा माल आहे ना. काय म्हणते पोझिशन माहिती आहे का तुला, का भाऊला विचारू? भाऊला विचारू. आणि हा जो आपण दाखवला असा कोणता माल, तर दाखवून द्या. हे वाली आहे का? हा आहे तो. हा माल म्हणजे बी आपल्याला घ्यायचाच आहे कट्टा भाऊ, कट्टा बी घ्यायचा आपल्याला. त्याला विचारून भाऊ काय म्हणते पोझिशन. तर भाऊले दादा कांद्याची पोझिशन सांग ना. हे आता हॉटेलचे कांदे VIP माल आहे. हा 3000 रुपये फक्त आता. 3000 रुपये कवा आहे का? हा का ते माल आहे. हे ऍव्हरेज माल 2800 रुपये. याच्यात 2800 रुपये. काय खराब निघन का? काहीच नाही. एक कांदा बी डागी नाही याच्यात. एक कांदा बी टाकेल एकदम छाटून छुटून चांगला माल ठेवलेला हॉटेलवाल्यासाठी. आणि आपल्या चिल्लर ग्राहकासाठी ग्राहकासाठी मीडियम कांदे आता हे खुले 2800 रुपये. 2800 रुपये खुलले का? सुपर लाट आहे. चलो 2 लाट. आणि आलू आलू फक्त 12 रुपये. आलू 12 रुपये. स्टोरचा माल. स्टोरचा माल. थंडा माल आहे बिलकुल. चला हे स्वामी समर्थचा सगळा जे दाखवलं तुम्हाला व्हिडिओ, स्वामी समर्थ मध्ये आलो आपण. चला एकटा कंपनी जाऊ आपण. कैरी आली का विचारू तिकडे. चिल्लर मध्ये 90 कपूर राहिली आहे. काय म्हणजे ठोक मध्ये काय म्हणजे असतं कैरी. टमाट्यात आहेच कॅरेट, त्यांच्याकडे टमाट्याचे भाव दिले जाय तुम्हाला. भाव कैरी हो कैरी कपले ना 90 रुपये 80 रुपये किलो. 10-20 रुपये कमी झाले ना. आपण कमी नेहमी झाले. टमाट्याचे भाव कमी झाले. टमाट्याचे भाव कमी झाले. काय म्हणते पोझिशन? 100 रुपये 300 रुपये 250 रुपये 250-300. टमाट्याचे भाव बी कमी झाले आहे म्हणते. कैरीचे बी भाव बी कमी झाले. जवळपास सगळेच मालाचे कमी झाले आज. सब माल डाऊन झाला आज. चला आता आपण मार्केटमध्ये आलो. तुम्हाला सांगत असतो ना बाहेरून गाड्या येते म्हणून. चला तिकून विचारू कुठून कुठून येते गाड्या. आता भरपूर माल आला आहे भाऊकडे. बघा वाल, बघा वाल एक नंबर वाल आहे. 2 प्रकारचा वाल दिसू राहिला. हा व्हेरायटी अलग दिसू राहिली, हे अलग दिसू राहिली व्हेरायटी. पत्तागोबीची गाडी बी दिसू राहिली, कैरी बी दिसू राहिली, तुवर बी आहे बघा. तुवर वाला तुवर कम भाव में आज 100 रुपये किलो तुवर. 100 रुपये किलो तुवर बघा. 100 रुपये माल किलो सुपर. मस्त माल भरलेला माल आहे. हे दाखवा. भाऊ आज कुठून कुठून आला आपल्याकडे? नाशिक मंचुरियन आणि ते आपला नाशिक नाशिक. काल नाही आल्या होत्या, आज आल्या आहे ना. हे आमचे कवडू भाऊ दाखवा. कवडं. फुलगोबी होता 25 रुपये किलो. 25 रुपये किलो. किती भरण 50 किलो भाऊ. 50 किलो. 50 किलो भरती आहे माल आहे. 25 रुपये किलो मध्ये 50 किलो. आता फुलगोबी भाऊने आणली तर आता भाऊ फुलगोबीचे भाव कमी झाले असतात मार्केटमध्ये. आज वाल डाऊन. वाल 50 रुपये किलो वाला. वाल तुम्ही आणला ना आता. वाल 50 रुपये किलो वाल. आणि गवार गवार 40 रुपये किलो. गवार 40 रुपये किलो. बघा मित्रांनो भाऊनं गाडी आणली आता. कैरी बी आपली 60 रुपये किलो कैरी. कैरी 60. 100 आली डायरेक्ट 60. हे नाशिक वाले भाऊ. नाशिक औरंगाबाद सब इकडले भाऊ आहे सब. चला आता बिरसा झालो आपण. भाऊ काय म्हणते क्वेश्चन. भेंडी तर कमी दिसू राहिली मला, पण चवळी दिसू राहिली भरपूर. आणि काकडीच्या कॅरेट बी दिसू राहिले. ढेमचं बी आहे. ढेमचाले भाव असेल मला असं वाटत आहे. बघू काय म्हणजे पोझिशन. राजू भाऊ चौलाई 20 रुपये 15 रुपये 20 रुपये 15 रुपये चवल्याची आवक भरपूर दिसू राहिले ना. भरपूर दिसत आहे. आणि भेंडी भेंडी 40 रुपये. भेंडी 40 रुपये. आणि आपले हे ढेमस आणि काकडी. हेमत 30 रुपये. काकडी 15 रुपये. काकडी 15 रुपये, ढेमस 30 रुपये. बघा मित्रांनो हे 15 रुपये मिळते काकडी. गावरानी काकडी आहे. आणि ढेमस 30 रुपये आहे. 20 रुपये का कोणची बी. चला पन्नीचे भाव विचारू. पत्ता गोबी काय म्हणते आता. चवडीचा पोझिशन इथे खराब आहे अजून. बघू काय म्हणते आता. गुणवंत भाऊ पत्ता गोबी हो 8 रुपये किलो. आणि चवडी शेंगा 10 रुपये किलो. हे 8 रुपये किलो म्हणजे पत्ता गोबी. पत्ता गोबीचे भाव जवळपास. हा माल भारी. दुकान सरकारी. दुकान सरकारी. लाट आहे शेले बंबईला. 8 आहे
बघा मित्रांनो सगळे भाव कमी झाले जवळपास सगळे म्हणजे संभार वगैरे सोडून थोडा संभाराचे भाव चालू आहे त्याच्यामध्ये बघू आपण समोर फुलकोबीचे भाव काय म्हणजे जाऊ आपण समोर. चला जगन्नाथ कंपनी जाऊ आपण. मला काकडी दिसू राहिली मस्त गावरानी काकडी. बघा गावरानी काकडी आहे. निंबूचे पन्ने बी आहे किलोचे भाव निंबूचे. नेमत बी दिसू राहिले डेबल थोडेसे मोठे दिसू राहिले बारीक वालीचे खापले असन. काकडी विचार सतीश भाऊ बारीक ढेमत आलते काय मोठे दिसत आहे. 40-45 रुपये खपले बारीक ढेमस. आणि हे मोठे काय भाव देऊन राहिले आपण 15 रुपये किलो. आणि हे काकडी गावरान काकडी मध्ये नाही 20 रुपये किलो. किती भरण पन्नी जवळपास आहे 20 किलो पन्नी भरते आहे ना. त्याला जगन्नाथ कंपनी आपण निंबू काय किलो मग 40 रुपये किलो. बघा मित्रांनो जगन्नाथ कंपनी दाखवूचे राहिलो हे सगळं जगन्नाथ कंपनीचं आहे. बघा आता सतीश कंपनी जाऊ. आता 2-3 दिवसाबाद फुलकोबी दिसून राहिली मला. फुलकोबी दिसून नव्हती राहिली बघा. फुलकोबी बढिया एक नंबर फुलकोबी. आमचे भाऊ दाखवत 35 रुपये किलो. हा किती भरण पन्नी किती भरते 20 किलो आहे का पन्नी. चला बा टमाटे काय म्हणते 450. हा टमाट्याचे भाव कमी झाले का आता. टमाट्याचे भाव कमी झाले. 450 रुपये टमाटा. मिरची पोता मिरची 30 रुपये किलो 30 रुपये किलो 30 रुपये किलो कपल्या पोत्यामध्ये. चला मिरचीचे भाव कमी झाले. फुलकोबीचे भाव कमी झाले. टमाट्याचे भाव कमी झाले. जवळपास आज सगळेच भाव कमी झाले. आता भारत कंपनीत जाऊ आपण पाहू काय म्हणते पोझिशन. चला भारत कंपनीत जाऊ आपण बघू काय म्हणते पोझिशन. तर तोवर दिसून राहिले बा पोत्यांना बढिया. मुंगना बी आहे बघा. मुंगण्याचे भाव विचारू आपण. भारत कंपनीचे शेत आहे बघा. तुरीच्या शेंगा बघा बढिया तुरीचा माल. काय म्हणते पोझिशन तर विचारू आपण इस्रायल भाऊला. पोझिशन कमी आहे का चांगली आहे. तुरीच्या शेंगा सांगा पहिले 100. मागच्या पेक्षा 10 रुपये थोडेसे कमी झाले आज. आणि शेवग्याच्या शेंगा सांगा तुमच्याकडे दिसू राहिल्या 70 रुपये किलो. आणि टमाटे सांगा आता. टमाटे बी पडले ना 500-450. हा काय भावाचा आहे आपला 500 वाला. बघा मित्रांनो हे BTC ब्रँड बघून घ्या एकदा. आणि 500 रुपये कॅरेट टमाटा आहे. 27 किलो भरती आहे जवळपास. तिकडे गाडी उभी आहे. आमचे भाऊ आहे आमचे भाऊ आहे तिकडे गाडी पण उभी आहे बघा. भाऊ बोला. तुअर तुम्ही घेऊन घेतली पूर्ण तुअर. आज शुक्रवार आहे बघा. पण शुक्रवार असून एवढा पाणी होऊन एवढं हे सगळं होऊन माल भरपूर येऊन राहिला. आवक भरपूर दिसून राहिली मला आज. त्याच्यामुळे भाव बी कमी दिसून राहिले आज. जवळपास भाव बरेच कमी आहे आज. बघू अजून समोर जाऊ. जेवढे भाव दाखवले तेवढे कमीच आहे नेहमीपेक्षा. चाल भाऊ तू मुंगना घेतला. अरे बापरे काय भाव घेतला 70 रुपये किलो घेतला. 70 रुपये किलो घेतला. 30 रुपये ऐका त्याला आपण चिल्लरवाल्यानं. हसत तू यार हसत नको जाऊ. आपण मंडीत आलो 3 दिवस जाऊन राहिले. 3 दिवसापासून मार्केट डाऊन चालला. रोजच्या रोज भाव कमी होत आहे. याचं काही रिझन काय म्हणते काय पोझिशन पाण्यामुळे माला भरपूर मालाची आवक भरपूर वाढली. हो ना. एवढ्या बरसात मध्ये मालाची आवक कशी काय वाढली असं पण आहे ना. कास्तकारांना भरपूर माल लावला. याच्यात ग्राहकाचा फायदा पण 15 रुपये 20 रुपये. हो ना. खूपच भाव कमी झाले ना. जे 60 रुपये किलोच्या शेंगा बिलकुल एकदम कमी झाल्या. हो जयसिंगपुरे बघा असा व्यापाराचं असं म्हणणं आहे बघा. तुम्ही व्यापाराचे म्हणणे मी दाखवून देतो. आवक भरपूर आहे जवळपास. बारिशमुळे बी भरपूर माल येऊन राहिला आहे त्याच्यामुळे. चला आता आपण त्रिकुटात आलो आपण. आपली प्रदीप भाऊची दुकान. तेज मिरची आली का नाही विचारू प्रदीप भाऊला. का भाव कमत आहे ते पण विचारू. आली होती दिसून तर राहिली तेज मिरची आलती का आलती ना भाऊ. का भाव 50 रुपये किलो. 50 रुपये ते का आपल्या दुकानातली का. तेच आहे. बघा मित्रांनो तेज मिरची 50 रुपये खपली म्हणते. प्रदीप भाऊ लवकर कमी खपली म्हणून लवकर गेले. आपण 60 रुपयाने घेतली तिकडे. हे 50 रुपयानं बघा खतम झाली आहे. फुलकोबी काय का चिल्लर मध्ये 40 रुपये किलो. चिल्लर मध्ये 40 रुपये का. चला आपण निंबूचे किलोचे भाव विचारू. काय म्हणते भाऊ का आपल्या नेहमी वाला चांगल्यावाला निंबूचे कमीत कमी वाल्याचे काय म्हणते निंबू. चांगले लिंबू 50 रुपये. हलका माल 30 रुपये. 30 ते 50 रुपये आहे ना. हलका 30 आणि चांगला 50. थोडेसे कमी आहे ना. 20-30 रुपये कमी झाले ना 20-30 रुपये कमी झाले भाव. रविवारी बघू आता काय म्हणते पैसे सांगता येत नाही रविवारी. हो रविवारी कसा आहे. रविवारी कोणत्या मालाला काय होईल रविवारचा काही सांगता येत नाही आपल्याला. रविवारची पोझिशन अलग राहते. बाकी दिवसची पोझिशन अलग राहते. दिवाणजी काय आणलं तो
लय कमी झाले भाव. कमी आहे भाव. आवक जास्त आहे. आवक जास्त. मार्केटमध्ये पालकचा शॉर्टेज दिसून आला मला. गट्ट्याचे भाव वाढले का नाही वाढले ते विचारू भाऊला. 50 रुपये किलो पालक आहे आज. 50 रुपये. 50 रुपये कट्टे खपले आज. 50 रुपये किलो आहे पालक. अरे बापरे किती फरक आहे बघा. 50 रुपये गट्टा खपला काल आणि आज 50 रुपये किलो खपला. खान लेमन मध्ये खपले माल बघा. आज पालक भेटून नाही राहिली आणि काल बघा 50 रुपये गट्टा होता म्हणते बघा. भैया बोलो बोलो भैया बोलो भैया. समार क्या बोलते. 60 रुपये किलो. समार भी कम हो गया क्या. 60 रुपये किलो. तो पालक तो बढ़ा दिए ना. चला शिवाज म्हणजे आपण बघा. कारले पन्न्या दिसून राहिला भाऊ पण मला आणि शिमला मिरचीची पड्डी पण दिसून राहिली. विचारू 200 रुपये 10 किलो भरती. आणि कारले 15 किलोची पन्नी 200 रुपये. अरे बापरे शिमलाचे भाव कमी झाले. 200 रुपये 15 किलोची पन्नी. कारले बी 200 15 किलोची पन्नी. होलसेल भाव. चपाटा पाटा 100 रुपये पन्नी. 100 रुपये पडली. आज काय 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 खरं नाही रे बा. नाही होलसेलचे भाव आहे सगळं. आणि कवडा कवडा पावडा 20 रुपये. कवडा 20 रुपये. बघा मित्रांनो हे सगळं आज सगळे भाव कमी झाले जवळपास. बरं काळ 50 काळ 50. चला 50 मध्ये 50 रुपये किलो मूग म्हणते बघा. मुगाचे बी भाव कमी झाले बघा. सगळं मालूम राहिला. तो शिवास अँड कंपनी. चला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल इथपर्यंत. जर बघितला असेल तर कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मला. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला. कसं काय भाव आहे भाजीचे काय आहे का कळवा. तुमच्या इकडे कोणते भाव आहे ते पण सांगा. तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. दोस्ता मित्रांना शेअर करा. चला मग भेटू. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.